पुण्यात पुढच्या बातमीकडे राज ठाकरेंची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। फडणवीसांसोबतच्या भेटीवर राज ठाकरे बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिंदी भाषेसाठीच्या नव्या GR वर देखील ते बोलणार का ही सुद्धा एक शक्यता आहे। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर ते भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता सुद्धा आहे। तर आताची महत्त्वाची अपडेट आहे, राज ठाकरेंची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर ते आपली नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, राज ठाकरेंची पत्रकार परिषद होते, नेमकी काय भूमिका ते स्पष्ट करू शकतात, काय शक्यता? दीपाली, मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची 11:30 वाजता पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो ज्या पद्धतीनं 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांना ज्या हिंदी भाषेची जी सक्ती केली होती त्यानंतर राज्य सरकारनं जो GR काढलेला आहे, या GR मध्ये स्पष्टपणे ही भाषा अनिवार्य जरी नसली तरी पर्याय अशा पद्धतीनं शब्द वापरून पुन्हा 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांवरती हिंदी हा विषय लादला जातोय अशा पद्धतीनं एक चर्चा आणि नाराजी आता होऊ लागलेली। याच अनुषंगानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे स्पष्टपणे भूमिका जी आहेत हे मांडू शकतात। त्याच सोबत आपण जर पाहिलं तर मध्यंतरी काळामध्ये राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होणार का या बाबतीत सुद्धा चर्चा ज्या आहेत या होऊ शकतात। याच्यावरती ते आज भाष्य करतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती। या भेटी बाबतीत ते काही खुलासा करतात का किंवा त्या बाबतीत काही बोलतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्रकार परिषदेतनं राज्य सरकारवरती हिंदी विषयाच्या सक्तीवरनं आसूड ओढण्याची अधिक शक्यता आहे। कारण का ज्या पद्धतीनं हा GR आलेला आहे हा कुठेतरी शब्दांचाच खेळ आहे अशा पद्धतीची भूमिका आता समोर येऊ लागलेली आहे आणि 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांवरती हिंदी या ना त्या कारणानं लादली जाते की काय अशाही शंका आता उपस्थित झालेली आहे। त्यामुळे सगळ्यात आधी ज्या वेळेला 1ली ते 5वी हा विषय हिंदी विषय जो आला होता याच्या बाबतीत मनसेनं अधिक प्रामुख्यानं टोकाची भूमिका घेत सरकारचा विरोध केला होता। शालेय शिक्षण मंत्र्यांना त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून त्यांच्यावरती टीका सुद्धा केली होती। मात्र याच अनुषंगानं जर आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हा GR काढून हिंदीची सक्ती नाही मात्र पर्याय आहे अशा पद्धतीनं वेगळ्या वळणानं का असेना पात्र 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांवरती हिंदी हा विषय लादला जातो। या अनुषंगानं निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।